नमस्कार. तुमच्या संमतीशिवाय तुमची जमीन विकली आहे, मग हा व्हिडिओ पहा. सामायिक जमिनीतील हिस्सा इतर सहधारकांच्या संमतीशिवाय विकला जाणे ही कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीची बाब आहे. महाराष्ट्रातील जमीन महसूल कायदा आणि मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार अशा परिस्थितीत तुम्ही खालीलप्रमाणे पावले उचलू शकता. पहिला आहे कायदेशीर स्थिती समजून घेणे. त्यामध्ये हक्क आणि हिस्सा. प्रत्येक सहधारकाला स्वतःचा हिस्सा विकण्याचा अधिकार असला तरी जोपर्यंत जमिनीची अधिकृत वाटणी होत नाही तोपर्यंत कोणाचा भाग कोणता आहे हे कळत नाही. त्यानंतर आहे ताबा. संमतीशिवाय व्यवहार झाला तरी खरेदीदाराला जमिनीच्या विशिष्ट भागाचा ताबा घेण्याचा थेट अधिकार मिळत नाही. त्याला फक्त हक्क मिळतो ज्यासाठी त्याला न्यायालयात वाटणीचा दावा करावा लागतो. जर सामायिक जमिनीची वाटणी झाली असेल तर काय करावे? तर पहिला आहे दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार करणे. जर खरेदी विक्रीचा दस्त नुकताच झाला असेल तर तुम्ही क्षेत्राच्या दुय्यम निबंधकांना लेखी हरकत नोंदवू शकता. मात्र एकदा नोंदणी झाली की निबंधक ती रद्द करू शकत नाहीत. ब आहे तहसीलदारांकडे हरकत नोंदवणे. नोंदणीनंतर जेव्हा खातेदार त्याचे नाव 7/12 वर लावण्यासाठी अर्ज करेल तेव्हा तुम्ही तहसीलदाराकडे लेखी हरकत नोंदवा. त्यापुढे आपण दिवाणी न्यायालयात धाव घेऊ शकतो. हे सर्वात प्रभावी पाऊल असून तुम्ही खालील प्रकारचे दावे दाखल करू शकता. विक्री रद्द करण्याचा दावा. जर तो व्यवहार बेकायदेशीर असेल, उदाहरणार्थ फसवणूक किंवा अधिकार नसताना विक्री केली असेल तर. वाटणी आणि स्वतंत्र ताबा. संपूर्ण जमिनीचे कायदेशीर वाटणी करून तुमचा हिस्सा वेगळा करून किंवा खरेदीदाराने जमिनीचा ताबा घेऊ नये किंवा पुढील विक्री करू नये यासाठी स्टे ऑर्डर मिळवणे हे असू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.